काही राजकीय बातम्या बघूयात। दरम्यान अजित पवारांच्या दादागिरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो। प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर। व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता पोलीस अधिकाऱ्याला दम देतात। अजित पवार, कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? इतरांना कायदा शिकवता, तुम्ही काय करता? संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। बेशिस्त खपवून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, म्हणजे मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न। IPS महिला अधिकाऱ्यासोबतच्या संवादावरून रोहित पवारांचा आरोप। संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा महिला अधिकाऱ्याला असं बोलले। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाहीत। त्या महिला अधिकारी बोलल्या, ते काही चूक बोलल्या नाहीत। प्रकाश महाजन यांची अजित पवारांवर टीका। अधिकाऱ्यांना धमकावून आणि दबाव टाकून कामं करणारे लोकशाहीला मानत नाहीत। सत्ता म्हणजे मालक, प्रत्येकाला सत्तेचा माज आलाय। वडेट्टीवारांची ही टीका। अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी दबाव टाकून धमकावून त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं, म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत। त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक। अजित पवारांचा आवाजच तसा आहे। आमच्याशी सुद्धा त्याच टोनमध्ये ते बोलतात। त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला। अजित पवारांचा मोठेपणा या प्रकरणावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। त्यांचा स्वाभाविक आवाज असा, आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात। त्याचा अर्थ ते काय रागवले असं काय मानत नाही। दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागतात। ते असंही म्हणू शकले असते की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते। अजितदादा चुकीच्या कामासाठी कुणाला फोन करत नाहीत। अजित पवारांची भूमिका नियमातील कामांसाठीचीच असते। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही। अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी। अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांचं कौतुक। तर दादांची ती स्टाईल आहे, स्टाईलच्या जोरावर हे सगळं चाललंय। दादांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला हवी। आव्हाडांची प्रतिक्रिया। म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते। दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे, आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं। खरं तर याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे। सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल। कार्यकर्त्यानं अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार।